आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ क़ाज़ी मुहियुद्दीन। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। शहर में जोश खरोश से मनाया गया गुड़ी पाड़वा का रिवायती त्यौहार और अदा की गई मजहबी रसूमात। गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर हुई मुख्तलिफ अशिया की खरीदो फरोख्त। मौसम गर्मा जारी, शहर में तेजी से बढ़ रहा है दर्जे हरारत। महकमा मौसमियात ने लगाया लू चलने का अंदाज़ा। डॉक्टरों ने शहरियान से की एहतियात रखने की अपील। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नामजद उम्मीदवार लोकसभा चुनाव के लिए इंतखाबी मैदान में गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर किया तशरीह दफ्तर का इफ्तिताह। सियासी कायदीन हुए शरीक। और शाहगंज पेट्रोल पंप पर एक 2 व्हीलर गाड़ी में पेट्रोल भरने के दौरान लगी आग। पंप मुलाजमीन और ग्राहकों ने दिखाई मुस्तैदी। खुशकिस्मती से टल गया एक बड़ा हादसा। खबरें तफसील से। गुड़ी पाड़वा का त्यौहार आज जोश खरोश से मनाया गया, मजहबी रसूमात अदा की। खबरें तफसील से। गुड़ी पाड़वा का त्यौहार आज जोश खरोश से मनाया गया, मजहबी रसूमात अदा की गईं और एक दूसरे को त्यौहार की मुबारकबाद पेश की गई। गुड़ी पाड़वा को 3.5 मुहूर्तों में से एक अहम मुहूर्त समझा जाता है और इसी दिन से हिंदू नया साल शुरू होता है। रिहाइश गाहों पर फतह व खुशहाली की रिवायती तर्ज की गुड़ी लगाई जाती है और आज के दिन नई अशिया खरीदने पर भी तवज्जो दी जाती है। ये त्यौहार आज जोश खरोश से मनाया गया, मजहबी रसूमात अदा की गईं, रिहाइश गाहों पर गुड़ी लगाई गई और एक दूसरे को त्यौहार की मुबारकबाद दी गई। इसी तरह गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर लोग सोना चांदी और गाड़ियों के अलावा दीगर अशिया भी खरीदते हुए दिखाई दिए। मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना आहे। त्यात चैत्र पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, म्हणून आपण मराठी लोकांनी सगळ्यांनी हे करायचं आहे हिंदू धर्मामध्ये। सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून नंतर मग गुढी उभी करतो आम्ही 8-8:30ला आणि संध्याकाळी 6-6:30ला त्याची पूजा करून परत आम्ही त्याला विसर्जन करतो। पूनम चोपडा, पद्मावती ज्वेलर्स, त्रिमूर्ती चौक, सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। ह्या वर्षी पण पाडवा चांगला आहे। मागच्या वर्षीपेक्षा सरासरी भाव थोडासा जास्त वाढलेला असून तरी आहे कस्टमर। थोडी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे मार्केटमध्ये त्याचा थोडा प्रभाव दिसतोय। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी रेट कमी का जास्त आहे? रेट जास्त। आपल्याकडे सर्व प्रकारचे अँटिक वगैरे दागिने कमी वजनापासून ते जास्त हेवीपर्यंत तुम्हाला आम्ही ऑर्डरप्रमाणे करून देतो। जिथे तुम्ही 400-450 रुपये मेकिंग केला आमच्याकडे 200-250 जवळपास 50% डिस्काउंट आहे। हो, धन्यवाद। मी लक्ष्मण बोर्डे पळेगाव। आम्ही पाडव्याला साहेबांकडूनच खरेदी करत असतो। प्रत्येक वर्षी 1 ग्रॅम 2 ग्रॅम किंवा थोडं जरी काही घ्यायचं असलं तर आम्ही पळेगावहून पद्मावती ज्वेलर्स त्रिमूर्ती चौकातच येत असतो। गुढीपाडव्यानिमित्त हां, गुढीपाडव्या दरवर्षी खरेदी करतात। हां, प्रत्येक वर्षी आम्ही त्रिमूर्ती चौकात येऊनच खरेदी करतो आणि बाकीच्यापेक्षा आम्हाला रेट वगैरे पण व्यवस्थित लावतात। आणि नमस्कार, माझं नाव पल्लवी गणेश रडे। मी एक्सिट मोबिलिटी यामा शोरूम आकाशवाणीला जे आहे तिथे ॲज अ मॅनेजर म्हणून काम करते। आम्ही यामाच्या गाड्या विकतो। मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी लोकांचा कल जास्ती आहे स्पोर्ट्स बाईककडे। आमच्याकडे नवीन लॉन्च झालेलं व्हेरियंट जे आहे MT-15 त्याच्या संदर्भात फार इन्क्वायरीज आहेत, फार प्रतिसाद चांगला मिळतो आहे त्याच्या गाडीबद्दल। 155 CCची ती गाडी आहे आणि अजून आमच्याकडे 15 ते 20 डिलिव्हरीज पेंडिंग आहेत। सकाळपासून आम्ही जवळजवळ 25 डिलिव्हरीज क्लिअर करून आता अजून गुढीपाडव्यानिमित्त आपल्याकडून किती गाड्या गेल्या? गुढीपाडव्यानिमित्त आमच्या इथे 25 गाड्यांची डिलिव्हरी झालेली आहे आणि अजून एक 10 ते 15 व्हेकल्स डिलिव्हरीच्या बाकी आहेत। नमस्कार, सर्वप्रथम सर्व औरंगाबादवासियांना वनेरी पेठे सन्सतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या सर्वांचं आमच्या या पेढीमध्ये सहर्ष स्वागत करते मी।
या वर्षाचा गुढीपाडवा या मानाने थोडासा जरा स्लो जात आहे. जे काय आपली मार्केटची सिच्युएशन आहे, बाहेर आपल्या सर्व बांधवांना जी समस्या भेडसावत आहे, त्याकरता वामनहरी पेठे सन्स ह्यांनी कमी वजनामधले दागिने आम्ही इथे तुमच्याकरता प्रस्तुत केलेले आहे, ज्यामध्ये कमी वजनात पण टिकाऊ असे दागिन्यांची श्रेणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. औरंगाबाद पार्लिमानी हलके से कांग्रेस एनसीपी के मुश्तरका उम्मीदवार सुभाष झांबड़ के मरकजी राब्ता व तशहीरी ऑफिस का इफ्तिताह आज दोनों सियासी जमातों के कायदीन की मौजूदगी में अमल में आया। लोकसभा इंतखाबात के लिए औरंगाबाद ज़िले में 23 अप्रैल को रायदही की जाएगी। औरंगाबाद पार्लिमानी हलके से कांग्रेस एनसीपी के मुश्तरका उम्मीदवार की हैसियत से एमएलसी सुभाष झांबड़ इलेक्शन लड़ रहे हैं। गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर आज उनके मरकज़ी राब्ता व तशहीरी दफ्तर का इफ्तिताह दोनों ही सियासी जमातों के आला कायदीन की मौजूदगी में अमल में आया। एमएलसी सुभाष झांबड़ ने बज़ात खुद प्रोग्राम का तारुफ पेश किया। इस मौके पर हाज़रीन की रहनुमाई करते हुए साबिक़ रुकन पार्लियामेंट व कांग्रेस पार्टी के सीनियर व मुअम्मर क़ायद उत्तम सिंह पवार ने कहा कि अब वक्त आ गया है कि सभी रहनुमा और आवाम अपने ज़ाती इख्तिलाफ़ात को भूलकर कांग्रेस एनसीपी के मुश्तरका उम्मीदवार सुभाष झांबड़ को जीत दिलाने के लिए काम करें। उन्होंने कहा कि लोकसभा इंतखाबात का सबसे ज़्यादा तजुर्बा उन्हें ही है, क्योंकि वो 2 मरतबा पार्लिमानी इंतखाब जीत चुके हैं और 2 मरतबा उन्हें हार का सामना भी करना पड़ा। उन्होंने कहा कि पुरानी बातों को भुलाकर सभी कायदीन एक प्लेटफॉर्म पर आ जाएं और इस मुल्क से फ़िरक़ा परस्ती के ख़ात्मे का अज़्म करें। उन्होंने मज़ीद कहा कि अब तक हमारी आपसी ग्रुपबंदी का फ़ायदा फ़िरक़ा परस्त ताकतें उठाती आई हैं और पार्लिमानी सीट पर कब्ज़ा जमाए हुए है, मगर सभी जानते हैं कि गुज़िश्ता 20 सालों में इस ज़िले के रुकन पार्लियामेंट ने कुछ नहीं किया, जिसकी वजह से अवाम उनसे सख्त नाराज़ हैं और हमें उनकी खामियों और साजिशों को अवाम के सामने बेनकाब करना है ताकि इस ज़िले की रुकी हुई तरक्की को जिला मिल सके। दीगर कायदीन ने भी हाज़रीन की रहनुमाई की और इस बात का अज़्म किया कि इस मरतबा वो फ़िरक़ा परस्तों को उनकी बिछाई हुई बिसात के ज़रिए ही उन्हें मात देंगे। इस तकरीब में साबिक़ एमपी उत्तम सिंह पवार के अलावा साबिक़ रियासती वज़ीर राजेंद्र दरड़ा, केशवराव औताड़े, नामदेवराव पवार, एनसीपी के ज़िला सदर कैलाश पाटिल, काशीनाथ कोकाटे, अनिल पटेल, साबिक़ रियासती वज़ीर गंगाधर गाड़े, साबिक़ एमएलए कल्याण काड़े, जीएसए अंसारी, इब्राहिम पठान, एडवोकेट सैयद अकरम, तकी हसन खान, भाव साहब पाटिल चिकटगांवकर, फैयाज़ कुरैशी, प्रकाश मुगदिया, सुधाकर सोनौने, किशोर पाटिल, मिलिंद पाटिल, वीना खरे, छाया जंगले, विनोद बनकर, बाबा ताइडे और दोनों ही सियासी जमातों के कायदीन, ओहदेदारान व वर्कर्स बड़ी तादाद में मौजूद थे। सगळ्यांना 9 वर्षाच्या शुभेच्छा, त्यांना जास्तीच्या सगळे व्यासपीठ। आता मी इथे ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो, कारण मी ज्येष्ठ याच्यासाठी मी 4 लोकसभा लढवलेल्या आहेत, त्यात 2 जिंकून 2 हारलो। त्याच्यामुळे ज्येष्ठ म्हणून 4 लोकसभेचा अनुभव त्याच्या पाठीशी लढवण्याचा तरीही ठणठणीत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। नाही तर एका लोकसभेचा किती त्रास होत असतो हेही मला माहिती, म्हणून 4 लोकसभेचा अनुभव भाजप बरोबरही आहे, शिवसेनेबरोबरही आहे। पार्टी म्हणली असती तर भाऊ काका आता पण लढले असते। यावेळेस मी बापूजींना 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, अनिलला आमच्या दोघांची भेट झाली, मी 6 महिने जास्त झाले तुम्हाला सांगून, मी की नाही आता मी निवडणुकीच्या रिंगणात नाही, प्रचाराच्या रिंगणात राहील, म्हणून माझ्या अनुभवाचा फायदा घ्या, आणि अनुभवी माणसाला बरेच अनुभव आलेले असतात, म्हणून चांगले वाईट अनुभव वाईट बाजूला ठेवू, चांगले बरोबर घेऊ। आणि हेही खरं आहे की दोघांची स्ट्रॅटेजी मला चांगली कल्पना आहे, दानवेची पण आणि खैरेची पण। दोघांचे प्लस पॉइंट काय आहे आणि मायनस पॉइंट काय आहे, त्यांच्या प्लस पॉइंटवर आपल्याला अटॅक करायचा आणि मायनस पॉइंट उचलायचे। अशा पद्धतीनं मला जर वाटलं तर सुभाष भाऊ, जशी तुमची परिस्थिती आहे, पहिल्या इलेक्शनला माझीच होती टोपे साहेबांच्या विरोधात,
मलाही माहित नव्हतं, लाट होती, मी निवडून येईल असं कुणी म्हणत नव्हतं, तरी मी लोकसभेत गेलो होतो. त्याच्यामुळे तसं काही समजू नका. अब बैठे हैं किनारे पर, लहर आ रही है और इस लहर का फायदा आपको उठाना है. सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून एवढंच सांगेन, विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण आता जर आपण एकत्र आलो नाही आणि पुन्हा जर शिवसेना आली तर दुर्दैवानं आपल्याला पुन्हा सांगावं लागेल, या शहराचं तसंही कचरा झालेलं आहे, पाण्याविना लोक त्रस्त आहे. शहर तर संपेलच संपेल, पण जिल्हाही संपेल. कारण आज बेकारीमध्ये आपला जिल्हा एवढा हायस्ट गेलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना याचं एवढं फेस करावं लागत नाही जेवढं मला करावं लागतं. कारण माझ्याकडे एक मिनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, म्हणजे नोकरी मागणाऱ्यांसाठी खूप लोक येतात इंडस्ट्री तिकडे तिकडे. बहुतेक इंडस्ट्रीला कॉर्पोरेटला माझे संबंध असल्यामुळे तर तरुणांना चांगल्या नोकऱ्या सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही. म्हणून तरुण सुद्धा आज त्रस्त आहे आणि तो तरुण आपल्या बाजूने जर आपण आणला तर निश्चितपणे आपला विजय निश्चित होईल. सुभाष भाऊ, तुम्हाला शुभेच्छा. मी यावेळेस एकच सांगत जाता जाता गाणं आपला संजय गांधींचा शब्द होतो, बातें कम काम ज्यादा. जय हिंद, जय महाराष्ट्र. च्या दिवशी सण असताना शेकडो लोक इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यालयाच्या उद्घाटनाला आलात. कारण असं दिसतंय की एक सुप्त लाट सेनेच्या विरुद्ध, भाजपाच्या विरुद्ध एक सुप्त लाट आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये विकासासाठी सुभाषबाबू झांबड यांना निश्चितपणे दिल्लीला पाठवलं पाहिजे आणि ते मी आज या ठिकाणी आज अनुभवतोय. बाबूजी, मी तुम्हाला एक सांगतो की ज्यांनी नाराज होण्याचं ढोंग केलं असेल त्याला तर आम्ही काही करू शकत नाही, पण जे जर खरंच जर त्यांना काही वाटत असेल तर निश्चितपणे काँग्रेसचा एक नेता म्हणून निश्चितपणे मी त्यांच्याकडे जाईल. पण आज मला जे दिसतं, कधी नाही इतके मी अनेक लोकसभा अनेक विधानसभा पाहिलेले आहेत, पण पहिल्यांदा असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे लोक अत्यंत मनापासून या ठिकाणी प्रचाराला एकत्र आलेले आहे आणि त्याचं तुम्हाला निश्चितपणे जे त्या 23 तारखेला जे मतदान होईल त्यावेळेला हे आपल्याला दिसून येईल. 18 दिवस प्रत्येक माणूस सुभाष झांबड स्वतः बना. सुभाष झांबड बनाला कोणाची मान खाली जाणार नाही एवढी मी खात्री देतो. तुम्ही स्वतः सुभाष झांबड बना. सुभाष झांबड म्हणून प्रत्येक उमेदवार आहे या भूमिकेत तुम्ही गावात, वस्तीत, वाड्यात आणि शहराच्या काड्या कोपऱ्यात जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ही लढाई यशस्वी होण्याकरता आपली ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी उभी राहतील. पण तुम्हाला 18 दिवस मला द्यायचे आहेत. आजपासून बरोबर आज 6 तारीख आहे, 23 तारखेला संध्याकाळी मतदान संपणार आहे. हे 18 दिवस तन मन या माध्यमातून आपण मला द्याल. पुढचे दिवस फक्त अख्खा विषय मी तुमच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. हे 18 दिवस तुमचे माझ्याकरता अति मौल्यवान आहेत, अति नवरत्न आहेत. मी तुम्हाला देण्याची मी विनंती करत आहेत माझ्याकडून का सर्वांनी जर ताकद लावली, सर्व जर सुभाष झांबड बनवून ही लढाई लढला, ही लढाई एकट्या सुभाष झांबडची नव्हे, ही लढाई काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नव्हे, ही लढाई सर्व या जिल्ह्यातील शक्तिमान माझे कार्यकर्ते असतील, माझे नेते मंडळी असतील, माझ्या भगिनी असतील, अनेक संघटनेतील प्रमुख असतील, अनेक पक्षांचे प्रमुख असतील, या सर्वांच्या ताकदीने हा आजचा जो गुढीपाडव्याचा, गुढी उभारण्याचा दिवस, विजय दिवस आहे, हा दिवस 23 मेला आपल्याला धूमधामने मनाचा आहे ना संकल्प. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुम्ही सर्वांनी आणि मी हा संकल्प करायचा आहे. 23 मेला परत नवचैतन्याची, विकासाची, औरंगाबाद शहराच्या स्मार्ट सिटीची, औरंगाबाद जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाची ही गुढी आम्ही उभारणार आहे. या गुढीच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष तुमच्या माध्यमातून, तुमच्या विचाराच्या माध्यमातून या शहरातील जे प्रोफेशनल मंडळी आहेत, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, सीए असतील, उद्योजक असतील, यांच्या सर्वांच्या आणि तुमच्या सर्वांच्या विचारातून जिल्ह्याची ब्ल्यूप्रिंट बनवणार, कसा विकास करायचा आहे, जिल्ह्यामध्ये कसं काम करायचं आहे. आज फक्त तुम्हाला मतदान
मला देण्याकरता मी विनंती करत नाही, तर पुढे विकास करण्याकरता सुद्धा तुमचा तेवढा सहभाग, माझ्या पाठीशी विचाराचा, ज्ञानाचा आणि वैचारिकतेचा सहभाग माझ्या पाठीशी राहील. तुमच्या विचाराने या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम मी शक्तीनिशी करेल एवढं सांगतो. पुन्हा सर्व मंडळी आली, त्यांच्या हस्ते आता माननीय राजन बाबू असतील, माननीय काका असतील, हे सर्व मंडळी ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्या हस्ते आता थोडं या ठिकाणी आपण मान सन्मान देऊन, ते सध्या तर पळताच आहे, परंतु त्यांना अजून त्याच्या बरोबरीने त्याच्या पुढे आपण काँग्रेसच्या मंडळीने पळलं पाहिजे, त्यांना सामावून घेतलं पाहिजे सगळ्या इतर पक्षाच्या लोकांना. आणि खरं म्हणजे आपल्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगायला हरकत नाही का वातावरण अतिशय चांगलं आहे. राहुलजी गांधी असतील, शरदरावजी पवार असतील, म्हणजे या सगळ्या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहे, नाव नाही सुचवलं कारण मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्ही साक्षीदार, बाकीचे आहेत ते साक्षीदार. प्रश्न हा आहे, मी प्रदेशला दिल्लीचे निरीक्षक सुद्धा होते बाबू. प्रश्न हा आहे की मी आपल्या आता ही एवढी मोठी आघाडी आहे आणि ह्या आघाडीतून आपल्याला मार्ग काढायचा, आणि आघाडीतून मार्ग काढत असताना अनेक अडथळे, अनेक हे लोकांच्या वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या 2-3 नेत्याचं समर्थ आहे, स्वतः उमेदवार समर्थ आहे. बाबूजीचा रेटा फार मोठा आहे आणि बाबूजीचा रेटा हा तुम्हाला माहित नाही, त्यांच्या वडिलाचा रेटा मला माहिती. शहर औरंगाबाद का पारा तेजी से बढ़ने लगा है और महकमे मौसमियात के मुताबिक 7 से 9 अप्रैल के दरमियान लू चलने का अंदेशा है, लिहाजा शहरियान एहतियात बरतें. नाजरीन, गर्मा का मौसम जारी है और गर्मी तेज़ी से बढ़ती जा रही है. चंद दिनों पहले तक दर्जे हरारत 36 से 38 डिग्री तक था, जो अब 41 डिग्री से ज़्यादा हो चुका है. अगरचे के जनूबी हिंद और मशरक़ी मुकामात पर मौसम में तब्दीली देखी जा रही है और बारिश के साथ ओले बरसने की इत्तलात भी मौसूल हुई हैं, लेकिन विदर्भ और मराठवाड़ा में पारा तेज़ी से बढ़ रहा है. महकमे मौसमियात के मुताबिक चंद ही दिनों में दर्जे हरारत मज़ीद 5 डिग्री तक बढ़ जाएगा और 7 से 9 अप्रैल तक शदीद लू भी चलेगी, जिससे सनस्ट्रोक का अंदेशा है. डॉक्टरों का मशवरा है कि शहरियान धूप, गर्मी और लू से बचने की हर मुमकिन कोशिश करें और चिलचिलाती धूप में घर से तभी बाहर निकलें जब काम ज़रूरी हों. इसी तरह सफ़ेद रुमाल बांधें, सनग्लास लगाएं, पानी ज़्यादा पिएं और फलों का जूस भी इस्तेमाल करें. आए दिन धूप की शिद्दत में इजाफा हो रहा है, जिसकी वजह से सन स्ट्रोक भी हो सकता है और सन स्ट्रोक के सबब मौत भी वाक़ हो सकती है. लिहाजा शहरियान एहतियात बरतें. ये अपील म्युनिसिपल कॉरपोरेशन की कारगुजार हेल्थ ऑफिसर डॉक्टर नीता पाडलकर ने की है. आता सध्या शहराचं जे वाढती उष्णता आणि तापमान बघितले तर 40 डिग्रीच्या पुढे तापमान चाललेलं आहे. सदरील तापमानात उष्माघाताचा धोका खूप जास्त आहे, तर यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. उन्हात जाणे शक्यतो आवश्यक नसेल तर टाळावे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कामे बाहेरची जी आहेत ती करावी. फारच जर अगदी आवश्यक असेल जायचे तर तेव्हा सैल कपडे, छत्री म्हणा याचा वापर करावा. जास्त कालावधीत आपण उन्हात थांबू नये. त्वरित जर का जास्त मजूर किंवा त्यांना काम करायचं असेल तर 1-अर्धा तास काम झाल्यानंतर पुन्हा सावलीत येऊन थोडं विश्रांती घेऊन पुन्हा कामाला सुरू करावी. शक्यतो टाळावं. सर्व नागरिकांनी ही वैयक्तिक स्तरावर काळजी घ्यावी. पाणी दिवसभरातनं जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे. आता ही फळं जी आहेत, संत्री आहेत, मोसंबी आहेत, टरबूज, ही स्वच्छ व चांगल्या उघड्यावरची न खाता आपण फ्रेश आणून कापून खावीत. त्याच्यातनं आपल्याला पाणी शरीराला मिळतं. जास्तीत जास्त पाणी, नारळ पाणी, सरबत ह्याचं सेवन आपण केलं पाहिजे की आपलं शरीराचं तापमान हे नॉर्मल ठेवण्यास मदत होते. आणि जर का आपलं जास्त उन्हात फिरण्याने काही त्रास होत असेल, जसे की मळमळ, उलटी, चक्कर येणे, गरगरणे, खूप थकवा येणे, चक्कर येऊन पडतो, शरीराचं तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त वाढतं आणि ताप येते आणि हा जर का घाम येतो, उलटी मळमळ होऊ शकते आणि जास्त वाढल्यावर एखादं कदाचित आपण त्यांना बेशुद्धपणा पण येऊ शकतो.
तर ह्या अशा काही आपल्याला जर का लक्षणं आढळली की फार काळ उन्हात राहिल्यानंतर चक्कर येते, मळमळ होते, उलटी होते, तर त्वरित आपण थंड ठिकाणाच्या ठिकाणी जावं, पाण्याचं सेवन करावं, सरबत प्यावं. काही वेळेला जलसंजीवनी हेही ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करते. ही आपल्या वैयक्तिक स्तरावर काळजी घ्यावी. यासाठी मनपा आरोग्य विभागामार्फतही आपण वेळोवेळी जनजागरण करतो आहोत. आमच्या आशामार्फत माहिती असलेले पॅम्पलेट्स आम्ही एरियातनं वाटतो आहे की आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, काय धोका आहे उष्णतेपासून. आमच्या दवाखान्यातही याबाबतचा आपण उपचार करतो. रुग्णाला ताबडतोब थंड ठिकाणी ठेवून पंखे ठेवावे, थंड असावं ती अंधारी खोली. कूलर वगैरे असल्यास शक्यतो आपण तिथे कूलर लावून थंड तापमान मेंटेन करणार आहोत. खूप जास्त तापमान वाढलं तर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. बर्फ किंवा आईस पॅक काखेत ठेवावे रुग्णाच्या, की ज्यांनी तापमान खाली उतरायला शरीराचं आपल्याला मदत होईल. आणि लिक्विड जास्त पाण्याचं प्रमाण द्यावं. हा जर का उष्माघाताचा आपण दुर्लक्ष केलं आणि तसंच उन्हात चालू ठेवलं तर बेशुद्धपणा येऊन मृत्यू ओढ येण्याची पण शक्यता असते. तर नागरिकांनी ह्याच्यावर काळजी घ्यावी स्वतःहून. आणि कोणाला जर का असं आढळते की उष्माघातामुळे त्रास होतोय, त्वरित दवाखान्यात संपर्क साधा. आणि आमच्या इकडे 24 तास खिडकी जन्ममृत्यूच्या तिथे उघडी आहे, तिथे त्याचा आम्हाला रिपोर्ट पण द्यावा अहवाल की कुठे घडलेला आहे किंवा होत आहे. याबाबत आपण हे करतो. आणि तसेच आपल्या मनपाच्या 5 रुग्णालयातनं आपण कूल प्लेस अशी कूल वॉर्ड एक करतो की जिथे कुठे आला असा आढळला तर आपण त्वरित त्याला तिथे ॲडमिट करून त्याला इलाज करू त्याचा थंड ठेवून. आणि जास्त वाटलंच तर आपल्या 108 ॲम्ब्युलन्स आहे शहरामधनं, 5 ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. कोणालाही कुठे नागरिकांना वाटलं की असं रुग्ण आहे, चक्कर येऊन पडतोय, त्रास होतोय, त्वरित 108 ॲम्ब्युलन्समध्ये बसून आमच्या 5 दवाखान्यात किंवा शासकीय महाविद्यालयात आपण रुग्णांना घेऊन जाऊ शकतो. उष्माघाताचा परिणामामुळे मृत्यू ओढवणं आपण हे टाळू शकतो. लवकरात लवकर त्याचा जर का आपण इलाज केला, ताबडतोब ओळखलं तर ही पुढची पण अघटित घटना आपण थांबवू शकतो. सर्व नागरिकांना आवाहन करते की हे वाढत्या तापमानात आपण स्वतःचीही काळजी घ्या. आम्ही पण आपल्यासोबत आहोत. राय दही से कोई महरूम रहने न पाए, इस गर्ज से हुकूमत ने लेबर्स को पोलिंग के दिन तनख्वाह के साथ तातील देने का ऐलान किया है। डिप्टी लेबर कमिश्नर ऑफिस की जानिब से भी राय दहिंदगान में बेदारी पैदा करने की गर्ज से स्वीप प्रोग्राम चलाया जा रहा है, जिसके तहत 16,000 से ज़ायद लेबर्स में बेदारी पैदा की गई। इलेक्शन डिपार्टमेंट की हिदायत पर डिप्टी कमिश्नर ऑफ लेबर्स की जानिब से स्वीप प्रोग्राम चलाया जा रहा है, जिसके तहत राय दहिंदों में बेदारी पैदा करके पोलिंग का औसत बढ़ाने की कोशिशें जारी हैं। इसी ज़िमन में मुख्तलिफ सनती इदारों में काम करने वाले वर्कर्स व मजदूरों में राय दही से मुतालिक बेदारी पैदा की जा रही है। डिप्टी कमिश्नर ऑफ लेबर्स से मौसूला इत्तला के मुताबिक तकरीबन 16,500 वर्करों को हक़ राय दही से मुतालिक मालूमात फराहम की गई और उन्हें राय दही करने की कसम दिलाई गई, जिनमें सनती इदारों में काम करने वालों के अलावा होटल्स, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स और दीगर कारोबारी इदारों के मुलाजमीन भी शामिल थे। इत्तला के मुताबिक इन मुलाजमीन को राय दही के दिन तनख्वाह के साथ 1 रोज़ा तातील देने की हिदायत मुतल्लिका इदारों को दे दी गई है। डिप्टी कमिश्नर ऑफ लेबर्स के मुताबिक इस इक़दाम से कोई कामगार हक़ राय दही से महरूम नहीं रह पाएगा। जब तक शहर में हॉकर जोन कायम नहीं कर लिए जाते, तब तक शाहगंज इलाके में हाथ गाड़ियों पर कारोबार करने वालों को न हटाया जाए, ये मुतालबा फेरीवाला समिति ने एएमसी इंतज़ामिया से किया है। इस ज़िमन में मुतालिका कमेटी की जानिब से एक मेमोरेंडम म्यूनसिपल इंतज़ामिया को दिया गया, जिसमें कहा गया है कि इससे कबल म्यूनसिपल अफसरान और फेरीवाला समिति के ओहदेदारान की एक अहम मीटिंग में ये तय पाया था कि जब तक शहर में हाथ गाड़ी वालों का सर्वे मुकम्मल नहीं हो जाता और हॉकर जोन कायम नहीं किए जाते, तब तक शाहगंज इलाके में हाथ गाड़ियाँ लगाकर कारोबार करने वालों को हटाया नहीं जाएगा। इसी तरह इस इलाके में ट्रैफिक में रुकावट पैदा न हो, इस गर्ज से म्यूनसिपल इंतज़ामिया उन्हें सड़क के किनारे मार्किंग करके देगा और उस मार्किंग से बाहर एक भी हाथ गाड़ी नहीं लगाई जाएगी। मगर न तो अब तक शहर में हाथ गाड़ी वालों का सर्वे मुकम्मल किया गया और न ही हॉकर जोन ज़ाहिर किए गए। इसी तरह म्यूनसिपल इंतज़ामिया ने अब तक उन्हें मार्किंग करके भी नहीं दी। इसके बरक्स पुलिस डिपार्टमेंट और म्यूनसिपल इंतज़ामिया की जानिब से उन्हें वहां कारोबार करने से रोका जा रहा है। उनकी गाड़ियां जब्त की जा रही हैं। कारोबार के लिए लाए गए फल या तो जब्त कर लिए जाते हैं या उन्हें
ज़मीन पर फेंक दिया जाता है, जिससे उनका बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है और उन पर बेरोज़गारी की तलवार लटक रही है। लिहाजा मुतालिका कमेटी के ज़िम्मेदारान ने म्यूनसिपल इंतज़ामिया से मुतालबा किया कि जब तक शहर में हॉकर जोन कायम नहीं किए जाते तब तक शाहगंज इलाके से हाथ गाड़ियाँ हटाई न जाएँ। इस वक्त में मुतालिका कमेटी के सदर शेख इस्माइल, हबीब खान, मोहम्मद अकबर, सुलेमान चाउश, दिलीप काड़े और शेख अंसार भी शामिल थे। ये हमारे शाहगंज मंडी का मसला है। ये हम हर टाइम हमारे ये जो मित्र है जो भी काम करते, ये लोग 4 बजे से उठ के रात को जाते हैं वहाँ मंडी का सामान लेके वहाँ बेचते और लोग ट्रैफिक पुलिस वाले आके इनको परेशान कर रहे हैं। उनका मुद्दा जो है वो रोड का है और हमारा जो है अंदर का है, गली का। वहाँ पर कोई ट्रैफिक वगैरह का तो कोई सब मसला ही नहीं है। तो ये लोग बार बार आके क्यों हमको परेशान करते? अब ये लोग कहाँ जाएंगे? ये लोग अपना थोड़ा थोड़ा सब्जी तरकारी ला के बेचते हैं और घर वालों का पेट भर रहे, और तुम लोग आके उनका सब तोड़ फोड़ करके चल जाते हैं। अब ये इंटीमेशन देकर गए कि 5 बजे हम आएंगे और ये सब तोड़ के छोड़ देंगे। ये ट्रैफिक वालों ने हमको बोल कर गए, सवेरे आके उन्होंने बोले कि भाई ये सब हटा देना यहाँ से, नहीं तो हम तोड़ के रख देंगे। दूसरी बात ये है कि ये बेचारे कहाँ जाएंगे? अब वो जो जगह का है वो केस चालू है उसका, वो केस अभी नील हुआ नहीं, अब वो केस चल रहा है। जब केस ख़त्म होगा उसके बाद अपन ये देखेंगे, जो भी डिसीजन कोर्ट का आएगा। उन्होंने बोले मंडी खाली कर दो तो हम मंडी खाली कर देंगे, उन्होंने बोलेंगे हम तुमको दुकान बना के देंगे तो हम दुकान बना के तैयार है। हमारा मुद्दा ये है बस। और हमने अभी मोते मैडम से मिले, मोते मैडम को भी बताया, मोते मैडम ने लिख कर दिया अभी एक एप्लीकेशन हमने ट्रैफिक में भी देना है और यहाँ पर भी देंगे। कॉर्पोरेशन ने क्या आश्वासन दिया था? कॉर्पोरेशन ने ये आश्वासन दिया कि भाई ऐसा होगा नहीं, हमने आगे बोल दिए, ये फॉरवर्ड कर दिया उन्होंने, हमने जो भी एप्लीकेशन दिए, इसके बाद कोई आएगा नहीं आपके पास, और वो जो भी आएगा उसको ये लेटर दिखा देना आप। उन्होंने ये आश्वासन दिए, अब आगे के देखते हम। और ये इनका हर साल का ऐसा है कि ये कोई ना कोई त्यौहार चालू होता और वो त्यौहार होने के बाद ही ये 15 दिन 20 दिन पहले ही आ जाते। कि क्यों ये त्योहारों में डिस्टर्ब करते कि भाई इनका मकसद क्या है कि ये लोगों ने क्या कमाना नहीं या त्यौहार नहीं करना। इससे तो और ऐसा हो जाएगा कि ये झगड़ा पैदा हो जाएगा। ये झगड़ा कराना चाहते, ये झगड़ा मिटाना चाहते। ये हमको समझ में नहीं आ रहा कि तुम एंड दिवाली के टाइम, रमज़ान के टाइम, दशहरे के टाइम मंडी वालों को परेशान करते। अब इसमें मंडी वाला कोई एक कास्ट का नहीं है, मंडी में हर कास्ट का एक आदमी है, ये सब मिलजुल के रहते। ये कास्टिज्म बनाने वाले ये सब गैर लोग हैं। सादा संडास बाथरूम भी नहीं, वहाँ टॉयलेट बाथरूम भी नहीं ये लोगों को करने को। कहाँ जाएंगे? 10,000 अब ज़िंदगी गुजार रहे बेचारे, 100-200 रुपये कमाने के लिए दिन भर धूप में आग में बैठते ही। तो इनको आज ये लोग सपोर्ट नहीं करेंगे तो कौन करेगा? और ये लोग आके वहाँ पर तोड़ेंगे करेंगे तो फिर ये लोग कहाँ जाएंगे और किसके पास जाएंगे? और आज तो बेरोज़गारी इतनी बढ़ रही है तो कम से कम ये धंधा तो करने दो लोगों को। आज एजुकेटेड जो लोग हैं वो तो आज वो खुद गाड़ी ढकेल रहे, सब्जी मंडी की गाड़ी लगा रहे हो। आज आप आओ वहाँ मंडी के अंदर, हम बताते तुम्हारे को कि कितने एजुकेटेड लोग हैं जो कर रहे हैं अभी काम, उनको नौकरी नहीं है। तो नहीं ना, एक तो धूप में आग में बैठते, हमारे माल आते फेंक देते। वो बोले कि हमारे झोपड़े तोड़ेंगे 5 बजे आके। जगह होने के बाद भी बोले वो तोड़ेंगे करके। 100-400 कमाते, बाल बच्चे लेके रहते अंदर, किराए के घर है, खुद के घर थोड़ी हमको। इसके अलावा एक ही रोजगार है आपका? तरकारी बेचना? रोज बेचते हम, नहीं पानी नहीं कुछ नहीं। टूरिज्म प्रमोटर ग्लिड के चेयरमैन जसवंत सिंह का कहना है कि औरंगाबाद एयरपोर्ट पर इंफ्रास्ट्रक्चर तो ठीक है, लेकिन अवामी नुमाइंदों की बेहिसी की वजह से जहाज़ों की उड़ानें कम हो रही हैं, जिसका असर टूरिज्म इंडस्ट्री और दीगर सनती इलाकों पर पड़ रहा है। औरंगाबादमध्ये जे हळूहळू आपण बघतोय की रोजचे रोज विमानसेवा कमी होत चालली आहे किंवा बंद होत चालली आहे। नावाला फक्त एक इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून आता औरंगाबाद होतं आहे आणि सगळे फ्लाईट्स बंद होत आहेत। शिर्डीला मला वाटतं आपण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला पाहिजे, एक थ्रेट म्हणून नको बघायला पाहिजे। कारण की जर 100 किलोमीटरवर आपल्याकडे काही वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जॉईन करणारे विमाने असतील तर आपण तिथनंही हा प्रमोशन करू शकतो। पण अर्थात हे मी जेव्हा सांगतो तेव्हा असं नाही की औरंगाबादला आपण टोटली निग्लेक्ट करायला पाहिजे। पण प्रॉब्लेम अशी आहे की सध्यानं एक राजकीय इच्छाशक्ती कुठंच दिसत नाही की औरंगाबादला प्रमोट करणं हा गरजेचा विषय आहे म्हणून। प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने काम करतंय, पण मला वाटतं ते काम कुठं ना कुठं कमी पडतायत। आणि जर सगळे मिळून एक साथ जर आपण आलो आणि आपले लोकप्रतिनिधी जर आपल्याबरोबर आले तर मला वाटतं काहीतरी फरक पडेल आणि दिल्लीमध्ये आपल्याला काहीतरी जोर लावावा लागेल। त्याच्याशिवाय इथं आता फ्लाईट्स वाढणार नाहीत। कारण की काय होतं की प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथले लोकप्रतिनिधी खूप जोर लावून आपलं कामं करून घेत आहेत। आमच्याकडे अनफॉर्च्युनेटली असं आहे की मागच्या काही वर्षापासून कोणी लोकप्रतिनिधी नाही आहे ज्याच्याकडे आपण जाऊन ही दाद मागू शकतो किंवा लोकप्रतिनिधी जे दिल्लीमध्ये बसून हे कामं करून घेऊ शकतात, असे आपल्याला लोकप्रतिनिधी आजची गरज आहे।
आणि त्याच्यानंतरच मला वाटतं की काही विमानसेवा इथं चालू होतील, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. आणखी एक मला असं सजेशन द्यावंसं वाटतं की खूप एअरलाईन्स अशा आहेत ज्यांना कदाचित औरंगाबाद आणि औरंगाबादच्या एअरपोर्टबद्दल काही जास्त माहिती नसेल. म्हणून जर का आपण एक सिव्हिल एव्हिएशन कॉन्क्लेव्ह जर करू शकलो औरंगाबादमध्ये आणि त्यांना जर इथल्या फॅसिलिटीज दाखवू शकलो, इथले जे USPs आहे आपले, जर तुम्ही असं बघितलं की औरंगाबादमध्ये आज आपल्याला जर नाईट लँडिंग फॅसिलिटीज जर बघितली तर पुणे आणि मुंबईचं जे सॅच्युरेशन झालेलं आहे, जिथं आता विमान लावायला जागा नाही, तिथं जर आपण रात्रीची पार्किंगची सेवा जर औरंगाबादमध्ये ओपन करू शकलो किंवा ते प्रमोट करू शकलो तर मला वाटतं ही खूप मोठा आपल्याला आधार होऊन जाईल. कारण की रात्री फ्लाईट्स इथं पार्किंगसाठी येतील आणि सकाळी ते वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला जातील, म्हणजे आपल्याला इथलं वेगवेगळ्या डेस्टिनेशनला कनेक्शन्स मिळतील. पार्किंगचे रेट्स आपल्याकडे बऱ्यापैकी कमी आहेत. एअर टर्बाईन फ्युअल जे आपल्याला पेट्रोल लागतो फ्लाईटसाठी, त्याच्यावरचं जे वॅट ते आहे तो पण खूप खूप कमी आहे कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या शहराबद्दल. तर त्याच्यामुळे हे जर USPs आपल्या लोकप्रतिनिधींनी घेऊन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडे जाऊन जर सगळं ही जोर धरला तर मला वाटतं काहीतरी फरक पडेल. DMIC वर काही फरक पडला का? DMIC वर उलट फरक पडेल, कारण की जेव्हा कोणतीही एक मोठी इंडस्ट्रीज औरंगाबादला यायचा विचार करेल तर ते पायाभूत सुविधा आहेत का ते बघतील. म्हणजे तुमचे रोड चांगले आहेत का, तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे का, तुमच्याकडे शाळेच्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत का, तुमच्याकडे मेडिकल चांगले आहेत का. तर आता बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे रेडी आहे, पण कनेक्टिव्हिटीमध्ये आपण खूप जोराने मार खातोय. तर जोपर्यंत कनेक्टिव्हिटी मार्क म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला वाटतं की DMIC ही पण जास्त जोर धरणार नाही. तर आपल्याला एका प्रश्नाला जर आपण बघितलं त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला होत चाललं आहे. आणि एक जे रेव्हेन्यू जनरेशन असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल ह्याच्यावर पण बऱ्यापैकी आता फरक पडेल. गुज़िश्ता रात शाहगंज पेट्रोल पंप पर पल्सर गाड़ी में ईंधन भरते वक्त अचानक आग लग गई, मगर पंप मुलाजमीन की मुस्तैदी के सबब फौरी आग पर काबू पा लिया गया और एक बड़ा हादसा होने से टल गया. वाज़ेह है कि शहर औरंगाबाद में कई पेट्रोल पंप गुंजान आबादी वाले इलाके में चलाए जाते हैं, जिसकी वजह से यहाँ किसी भी वक्त कोई बड़ा हादसा होने का अंदेशा लगा रहता है, मगर मुतल्लिका इंतज़ामिया की इस जानिब कोई तवज्जो नहीं है. शाहगंज इलाके में भी 2 पेट्रोल पंप शाहगंज मस्जिद के निचले हिस्से में चलाए जाते हैं. गुज़िश्ता रात वहाँ मौजूद एक पेट्रोल पंप पर एक पल्सर गाड़ी में ईंधन भरते वक्त कुछ पेट्रोल पल्सर गाड़ी की टंकी पर गिर गया और उसमें आग लग गई, जिसकी वजह से वहाँ भगदड़ मच गई, मगर पंप मुलाजमीन ने मुस्तैदी का मुजाहरा करते हुए वहाँ लगाए गए फायर एक्सटिंग्विशर्स की मदद से फौरी आग बुझाई और एक बड़ा हादसा होने से टल गया. नाजरीन, कारपोरेटर सिद्धार्थ शीरसाट गुज़िश्ता कई दिनों से सिर्फ रेलवे स्टेशन पेट्रोल पंप हटाने का मुतालबा कर रहे हैं, जबकि शहर के एक बाशऊर शहरी ने गुंजान आबादी वाले इलाके में मौजूद सभी पेट्रोल पंप हटवाने के लिए बॉम्बे हाई कोर्ट में PIL दाखिल कर रखी है, जिस पर समाअत के बाद फाजिल अदालत ने मुतल्लिका महकमों को इस ज़िमन में ठोस कार्रवाई करने का हुक्म दिया था. इसके बावजूद गुंजान आबादी वाले इलाक़ों से पेट्रोल पंप हटाने के मामले में मुतल्लिका इंतज़ामिया ने अब तक कोई कार्रवाई नहीं की, जिसका ये नतीजा निकला कि गुज़िश्ता रात शाहगंज इलाके में यह हादसा पेश आया. शहर में दीगर कई पेट्रोल पंप ऐसे हैं जिनके पास फायर NOC भी नहीं है, मगर उनके ख़िलाफ़ भी अब तक कोई कार्रवाई नहीं की गई, जिसके सबब उनके हौसले बुलंद हैं और उन्हें शहरियान की जान की कोई परवाह नहीं है, मगर इस सिलसिले में अवामी नुमाइंदे भी लबकुशाई के लिए तैयार नहीं हैं, जिससे उनकी कारकर्दगी पर सवालिया निशान लगता दिखाई दे रहा है. पुलिस स्टेशन में शिकायत लेकर आने वाले खातून को खुद पुलिस इंस्पेक्टर ही मोबाइल फ़ोन पर गंदे मैसेजेस भेजने लगा. इस मामले की इंक्वायरी पुलिस कमिश्नर ने शुरू करवा दी है. पुलिस ज़राए के मुताबिक एक बेहता जवाहर नगर पुलिस स्टेशन आई थी. उसकी शिकायत थी कि उसके शौहर के किसी और औरत के साथ ताल्लुकात हैं और उसने इस मामले में पुलिस की मदद मांगी थी. उस वक्त पुलिस इंस्पेक्टर हनुमंत गिरमे ने बेहता का मोबाइल फ़ोन नंबर ले लिया था, मगर इंस्पेक्टर ने इस मामले में तो कुछ नहीं किया, उलट बेहता के पीछे पड़ गया और उसके मोबाइल व्हाट्सएप पर गंदे मैसेजेस करने लगा. बेहता ने तंग आकर जब व्हाट्सएप कॉन्टैक्ट ब्लॉक कर दिया तो वो टेक्स्ट मैसेज करने लगा और ये बात बेहता के पति तक भी पहुंच गई, जिसके बाद मियाँ बीवी पुलिस स्टेशन पहुंचे और
पुलिस इंस्पेक्टर हनुमंत गिरमे की शिकायत की। इत्तला है कि इस मामले की तहकीकात का हुक्म पुलिस कमिश्नर चिरंजीव प्रसाद दे चुके हैं। गुज़िश्ता माह ज़िला परिषद के एजुकेशन डिपार्टमेंट की जानिब से असातिज़ा की जांच की गई थी, जिसमें 48 असातिज़ा गैर हाजिर पाए गए थे, लेकिन इन खाती असातिज़ा के ख़िलाफ़ अब तक किसी किस्म की कोई कार्रवाई नहीं की गई, जिससे मुताल्लिक़ा इंतज़ामिया की कारकर्दगी पर सवालिया निशान लगता दिखाई दे रहा है। ज़िला परिषद एजुकेशन डिपार्टमेंट की जानिब से प्राइमरी स्कूलों की शिफ्ट के औक़ात में तब्दीली के बाद स्कूलों में असातिज़ा की हाज़िरी की अचानक जांच की गई थी। 16 मार्च को हुई इस जांच के दौरान मुख्तलिफ स्कूलों में 48 असातिज़ा गैर हाजिर पाए गए थे। प्राइमरी एजुकेशन ऑफिसर SP जायसवाल ने ब्लॉक एजुकेशन अफसरान के ज़रिए 45 स्कूलों में असातिज़ा की हाज़िरी की जांच करवाई थी और गैर हाजिर पाए जाने वाले असातिज़ा के ख़िलाफ़ सख्त कार्रवाई करने का ऐलान भी किया था। जांच को 3 हफ्ते गुजर चुके हैं, मगर अब तक स्कूल से गैर हाजिर पाए गए इन असातिज़ा के ख़िलाफ़ कार्रवाई न किए जाने पर ज़िला परिषद के अंदर और बाहर हज़ार मुँह हज़ार बातें की जा रही हैं, बल्कि एजुकेशन ऑफिसर SP जायसवाल की कारकर्दगी पर भी उंगलियां उठाई जाने लगी हैं। चिकल थाना सेंद्राबंद इलाके में एक ही वक्त में नौजवान लड़का लड़की ने अपने रिहायशी मकानात में खुदकुशी कर ली। ये मामला मुतालिका पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है और पुलिस खुदकुशी की वजूहात तलाश करने की कोशिश में मसरूफ़ है। खुदकुशी करने वाली लड़की का नाम पूर्वा भारत खोदकर और लड़के का नाम सागर बाबूलाल मस्के बताया जा रहा है। इस मामले में पुलिस से मिली तफसीलात के मुताबिक पूर्वा चिकलथाना बालाजी कॉलेज में 11वीं जमात की तालिबा थी और वो 11वीं का पर्चा देकर कॉलेज से घर लौटी थी। घर पर वो अकेली थी। किचन की छत में लगे एंगल से लटक कर उसने खुदकुशी कर ली। इसी असना सागर ने भी अपने घर में फंदा लगाकर खुदकुशी कर ली। पुलिस ने बताया ये दोनों वाक़यात सेंद्राबंद में हुए, जिनकी वजूहात का पता लगाया जा रहा है कि आखिर दोनों ने एक ही वक्त में खुदकुशी क्यों की। पुलिस के मुताबिक दोनों डेड बॉडीज़ का पोस्टमार्टम किया जा चुका है और उसकी रिपोर्ट आने पर ही मौत की वजह का पता चल पाएगा। पुलिस इंस्पेक्टर सत्यजीत ने बताया कि खुदकुशी के दोनों मामलों में हादसाती मौत का मामला दर्ज करके तहकीकात शुरू कर दी गई है। उस्मानपुरा इलाके में भी एक 55 साला शख्स ने फांसी लेकर खुदकुशी कर ली। इत्तला है कि वो शराब का आदी था। इत्तला के मुताबिक भीमराव अर्जुन काड़े नामी 55 साला शख्स उस्मानपुरा इलाके में कबीर नगर में रहता था और घर का खर्च चलाने के लिए जो काम भी मिल जाए कर लिया करता था, लेकिन वो शराब नहीं छोड़ पा रहा था, जिसकी वजह से वो जहनी तनाव में मुब्तला हो चुका था और नशे की यही लत उसकी खुदकुशी का सबब बनी। ये मामला उस्मानपुरा पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है और तहकीकात PSI UV कुतूर कर रहे हैं। मरीजों के इलाज के लिए माहिर डॉक्टर्स की खिदमत फौरी हासिल की जा सके, इस गर्ज से माई डॉक्टर फॉर पेशेंट नामी ऐप लोड कर लें। ये अपील सौरभ सावजी ने की है। नमस्कार, माझं नाव सौरभ सावजी। आम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे. ॲप्लिकेशन नाव आहे येस माय डॉक्टर ॲप। बेसिकली हे ॲप नागरिकांसाठी व डॉक्टरांसाठी आहे। एक असा प्लॅटफॉर्म जिकडे डॉक्टर्स आणि पेशंट इझिली कम्युनिकेट होऊ शकते। हे ॲप म्हणजे एक अशी सुविधा आहे नागरिकांसाठी जिकडे त्या ॲपवरती गेल्यावरती कॅटेगरी वाईज नागरिक आपले डॉक्टरांना शोधू शकतात। फिजिशियन्स असतील, ENT असतील, सर्जन्स असतील, स्पेशलाइज्ड डॉक्टर असतील, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, 13 ते 15 कॅटेगरीज आम्ही सध्या याच्यात केलेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल, आता समजा मी पेशंट आहे आणि मला डॉक्टराची गरज आहे त्यावेळेला, आणि माझे रेग्युलर डॉक्टर नाही आहेत, मला त्यांच्यासोबत जाता येत नाही, ते कुठेतरी बाहेर गेले, मी लिस्ट ऑफ डॉक्टर्स म्हणून डॉक्टर सिलेक्ट करतो। त्या डॉक्टरांमध्ये मला त्यांचं नाव, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचा एक्सपिरियन्स व त्यांची फीस आणि ॲड्रेस हे दोन्ही दिसतं। मी तिकडे एक बटन दिलं आहे, त्याचं नाव आहे रिक्वेस्ट अ व्हिजिट। रिक्वेस्ट अ व्हिजिट या बटनाला दाबल्यानंतर डॉक्टरांच्या फोनवरती एक रिक्वेस्ट जाते आणि ती रिक्वेस्ट गेल्यावरती डॉक्टरांना आम्ही ऑप्शन देतो आहे ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट। द मोमेंट ते ॲक्सेप्ट हे बटन दाबतात तेव्हा त्या डॉक्टरांना त्या पेशंटबद्दल पूर्ण माहिती येते, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचं लोकेशन, त्याचं वय, पेशंट स्वतःचा काही मेडिकल प्रॉब्लेम असेल, काही ॲलर्जी असेल ते तो टाकू शकतो।
तिथे आम्ही एक बटन दिलं डॉक्टरांना कॉल. इथे पेशंट डॉक्टरांना कॉल करत नाही आहे, पण डॉक्टर पेशंटला कॉल करत आहे. हे बघा, हे बटन आहे कॉल, हे कॉल आम्ही बटन दिले. हे जसं कॉल हे बटन आम्ही दाबतो त्यावेळेला तर रिस्पेक्टिव्ह रुग्णाला डायरेक्टली ॲपमधून फोन जातो. डॉक्टर त्यांची चौकशी करू शकतात, त्यांना काय त्रास होतो आहे, पण त्यांचा एक अंदाज घेऊ शकतात की हा पेशंट ठीक आहे आणि माझ्याकडे एक पर्टिक्युलर हॉस्पिटलला वेळ दिली तर येऊ शकतो. पण जर पेशंट म्हटला की नाही सर मला खूप त्रास होतो आहे आणि मी नाही येऊ शकत, त्यावेळेला डॉक्टर स्वतः बिझी असतील, ते स्वतः नाही पोहोचू शकणार. पण ॲटलिस्ट त्यांच्या क्लिनिक किंवा हॉस्पिटलच्या साईडनी एक असिस्टंट, एक ॲम्ब्युलन्स, जी सर्व्हिस लागेल त्या पेशंटसोबत डिस्कस केल्यानंतर त्याचा एक अंदाज घेईल त्याचा काय त्रास होतो आहे, तो कन्सिडर करून ती सर्व्हिस त्याच्या लोकेशन, त्याच्या घरी, तो जिथे आजारी आहे तिथे डायरेक्टली पोहोचू शकेल. हा एक ॲपचा एक मेन फीचर आहे. दुसरं फीचर असं आहे, आम्ही क्विक हेल्प नावाचं एक बटन दिलेलं आहे. म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये कुठल्याही टाईपची इमर्जन्सी, ॲक्सिडेंट असेल, प्रसूती असेल, हार्ट अटॅक असेल, कुठलाही त्रास असेल, त्या पर्टिक्युलर बटनला, क्विक हेल्प बटन, ह्या बटनाला दाबल्यानंतर माझ्या त्या पेशंटच्या लोकेशनपासून 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांना एक ब्लास्ट चालला जातो. आणि तो ब्लास्ट जेव्हा जातो ते सगळ्या डॉक्टर्सला जातो. कोणी ना कोणी तो ब्लास्ट ॲक्सेप्ट करेल. बाय चान्स असं झालं की त्या डॉक्टरांनी ॲक्सेप्ट नाही केला, कोणी ऑनलाईन नव्हतं, तर इमिजिएटली ऑटोमॅटिकली नियरेस्ट डॉक्टरला, जे आमच्या याच्यावर रजिस्टर्ड आहे, त्या नियरेस्ट डॉक्टरला ती रिक्वेस्ट ट्रान्सफर होते. ती ट्रान्सफर झाल्यावर कोणी ना कोणी त्याला ॲक्सेप्ट करतं. उद्देश असा आहे की त्या पेशंटला जेव्हा काही त्रास होता, इमर्जन्सीची गरज आहे, त्यावेळेला त्याला एक हेल्प मिळाली पाहिजे. आम्ही एक अंदाज पकडला की 2 किलोमीटर कुठल्याही शहरामध्ये एक 5 मिनिटाचं अंतर आहे, हा इझिली डॉक्टरांशी संवाद साधता आला पाहिजे. याचे काही डॉक्टरांसला किंवा पेशंटला काही चार्जेस वगैरे अवेलेबल आहे? पेशंटला आम्ही कुठल्याही प्रकारचं डाउनलोडिंग चार्जेस नाही. आम्ही पेशंटला म्हणजे रेग्युलर पब्लिकला काही चार्ज करणार नाही. डॉक्टर्स इझिली रजिस्टर करतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही दर महिन्याला डॉक्टरांना 5 फ्री पेशंट आम्ही ठेवलेले. 5च्या वर जर त्यांच्याकडे कुठला पेशंट आला तर त्यावेळेला आम्ही त्यांना 500 रुपये फीस चार्ज करतो. खूप मिनिमम फीज आम्ही ठेवली जस्ट फॉर आवर सिस्टम टू वर्क ऑन. 5 ते 10 पेशंट जर त्यांना आले तर आम्ही 10व्या पेशंटला 1000 रुपये फीस ठेवली आणि 1000 रुपयाच्या वर आम्ही त्यांना कधीच डॉक्टरांना कुठली फीस चार्ज करणार नाही आहोत याच्यामध्ये कधीच. पुढे जेव्हा नागरिकांसाठी, पेशंटसाठी तर कुठलीच फीज नाही आहे. आम्ही डॉक्टरांना स्वतः सांगतोय की तुम्ही तुमची फीस स्वतः टाका. ती पेशंटला दिसते, पेशंटला हे क्लिअर असतं की मी या डॉक्टरांकडे गेल्यावर मला किती फीस भरावी लागणार आहे, मला किती पैसे भरावे लागणार. ही कल्पना तुमच्या मनात कशी आली ॲपची? एक कसं झालेलं आहे का की आमचेच एक नातेवाईक होतो, ते एका गावामध्ये होते आणि सकाळी मॉर्निंग वॉकला निघालं त्यांना एक गाडीची धडक दिली आणि ते बिचारे पडले, पडून बेशुद्ध झालं असतं की नॉर्मली त्यांनी पहिले फोन लावायचा म्हणून डॉक्टरांना करायला पाहिजे होता. त्यांनी त्यांच्या तिथल्या नातेवाईकांना फोन केला. जोपर्यंत नातेवाईक तिथे पोहोचते त्यांचं लोकेशन माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. कुठेतरी आपलं शोधता कुठून फोन आला असेल, कुठे वॉर्निंग बघता तिथपर्यंत पोहोचले. त्यांना घेतलं हॉस्पिटलला गेल्यावर शुद्धीला त्यांना कळलं की एवढं सगळं काही घडून गेलं. मग अशा वेळेला त्यांच्याकडे असा काही जर एक सिस्टम असलं असतं की इकडे त्यांनी एक बटन दाबलं, बाबा नातेवाईक नंतर येतात, पहिली गरज डॉक्टरांची आहे, तर डॉक्टर इथे पोहोचू शकते. म्हणून एक हा सुरुवात झाली की नाही ॲटलिस्ट ते काहीतरी एक सिस्टम असलं पाहिजे. बटन दाबल्या नियरेस्ट डॉक्टर आपल्याला मदतीला येऊ शकतो. आणि तुम्ही जर बघितलं की आजकाल प्रत्येक गल्लीमध्ये कुठल्या ना कुठलं क्लिनिक किंवा डॉक्टर आहेच. 2 हफ्तों से मकान मुकफ्फल होने का फ़ायदा उठाकर नामालूम चोरों ने मकान से 1,10,000 रुपये नकद और एक रिवाल्वर उड़ा लिया। ये मामला सिडको पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है। पुलिस जराये के मुताबिक लातूर के राजेंद्र दिलीप राव देशमुख पिछले कुछ साल से सिडको टाउन सेंटर में रह रहे हैं, जो 2 हफ्तों से शहर से बाहर गए हुए थे और मकान मुखफिल था, जिसका फ़ायदा उठाते हुए नामालूम चोर घर में दाखिल हुए और घर में रखे 1,10,000 रुपये नकद समेत अलमारी में रखी रिवाल्वर भी ले उड़े। देशमुख की शिकायत पर सिडको पुलिस ने नामालूम चोरों के खिलाफ मुकदमा दर्ज कर लिया है और चोरों की तलाश शुरू कर दी है। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। शहर में जोश खरोश से मनाया गया गुड़ी पाड़वा का रिवायती त्यौहार।
और अदा की गई मजहबी रसूमात। गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर हुई मुख्तलिफ अशिया की खरीदो फरोख्त। मौसम गर्मा जारी, शहर में तेजी से बढ़ रहा है दर्जे हरारत। महकमे मौसमियात ने लगाया लू चलने का अंदाज़ा। डॉक्टरों ने शहरियान से की एहतियात रखने की अपील। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नामजद उम्मीदवार लोकसभा चुनाव के लिए इंतखाबी मैदान में। गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर किया तशहीरी दफ्तर का इफ्तिताह। सियासी कायदीन हुए शरीक। और शाहगंज पेट्रोल पंप पर एक 2 व्हीलर गाड़ी में पेट्रोल भरने के दौरान लगी आग। पंप मुलाजमीन और ग्राहकों ने दिखाई मुस्तैदी। खुशकिस्मती से टल गया एक बड़ा हादसा। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मोहिउद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।